क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात आले। अल्पसूचना अल्पकालीन अल्पकालीन चर्चा श्री विक्रांत पाटील। सन्माननीय सभापती महोदय, नियम 97 अन्वय अल्पकालीन चर्चेवरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। या आपल्या राज्यामध्ये सन्माननीय देवाभाऊंचं सरकार हे खूप उत्कृष्ट पद्धतीनं काम करतंय आणि प्रत्येक भागामध्ये विकासाची गंगा पोचली पाहिजे। विक्रम पाटील 12 मिनिटं आहेत आपल्याला। हो, त्याच्यामध्ये आता प्रश्न आणि आपण विचारलेले 12 मिनिटात या भावनेतून सरकार त्या ठिकाणी काम करतंय आणि हे होत असताना प्रत्येक भागाला सरकारने भरभरून अनेक प्रकल्प देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। ज्या भागातून मी येतो त्या पनवेल आणि नवी मुंबई भागामध्ये या सरकारच्या माध्यमातून अनेक जनोपयोगी प्रकल्प हे राबवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि या सगळ्या भागामध्ये एका बाजूला सरकार उत्तम काम करत असताना त्यांचं आपण सगळेजण अभिनंदन करत असताना या सगळ्या भागामध्ये सिडको हे नियोजन प्राधिकरण म्हणून काम करते आणि त्यामुळे सरकारची भूमिका आणि सिडको अधिकाऱ्यांची भूमिका यात कुठेतरी तफावत असल्याचं दिसतं। सरकार जर का जनतेच्या कल्याणाचा निर्णय करते तीच भूमिका जर का सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ठेवली तर इथल्या राहायला आलेल्या जनसामान्यांचं कल्याण होईल। नाहीतर ज्या अडचणी आता आ वासून उभ्या आहेत, ज्या अडचणी नागरिकांना त्याला सामोरे जावं लागतंय त्याला ऐकण्यासाठी सिडकोकडे कुठल्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नाहीये। ईस्ट इंडिया कंपनीला लाजवेल अशा पद्धतीनं सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता आहे आणि मालक असलेल्याच्या भूमिकेमध्ये सिडको आज काम करते आणि त्यामुळे या भागामध्ये आमच्याकडे स्वप्नपूर्ती, धनश्री, मारवा, केदार, आसावरी, सुखसागर, दीपसागर, स्वप्नसागर, आनंदसागर अशा प्रकारच्या सोसायट्या सभापती महोदय नावं ठेवताना सुखसागर, दीपसागर, स्वप्नसागर, आनंदसागर ठेवलं, पण गोरगरिबांच्या आशांवरती, स्वप्नांवरती आणि आनंदावरती विरजण टाकण्याचं काम या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। यामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। म्हणजे या बिल्डिंग्स तयार झाल्या, एक एक बिल्डिंगमध्ये 2-2, 3-3 हजार फ्लॅट आहेत, एक एक त्या ठिकाणी 3-3 बूथ असतील अशा पद्धतीनं एक एक मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी उभी राहिली। पण त्या ठिकाणी 2017-18ला या बिल्डिंग तयार झाल्या, काहींच्या 19ला तयार झाल्या आणि आज या बिल्डिंगची कंडिशन जर आपण बघितली तर यामध्ये भिंतीला तडे गेलेत, बीम कॉलमला तडे गेलेले आहेत, स्टील ओपन झालेलं आहे। हे सगळे फोटोग्राफ्स सभापती महोदय मी आपल्या समोर पटलावरती ठेवतो। या विषयामध्ये आज इतकी अडचण आहे की गोरगरीब जनतेनं स्वतःचं हक्काचं घर म्हणून या ठिकाणी ते घर घेतलं आणि त्यामध्ये जर का त्याला 2 वर्षामध्ये घरांची ही स्थिती असेल तर हे खूप चिंताजनक आहे सभापती महोदय। आणि त्यामुळे त्या ठिकाणी जी अडचण आहे की 10 वर्ष या विषयाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे। सिडकोचे अधिकारी तर खाली बघायला जातच नाहीत, कॉन्ट्रॅक्टरचा कोणीतरी माणूस कधी बोलवलं तर जातो आणि तात्पुरती डागडुजी करतो आणि त्यामुळे याचा 10 वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा त्या ठिकाणी वाढवला गेला पाहिजे आणि या बिल्डिंगला सगळ्या या सिडकोनी वसवलेल्या सगळ्या बिल्डिंग्समध्ये त्या ठिकाणी पुढच्या 5 वर्षांसाठी हा पिरियड वाढवला गेला पाहिजे आणि मेंटेनन्स केला गेला पाहिजे ही मागणी मला या निमित्तानं करायची। आणि हे जे कोणी कंत्राटदार आहेत की जे हजारो करोडचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात आणि बिल्डिंगच्या बांधकामामध्ये दर्जा त्या ठिकाणी पाळला जात नाही अशांना ब्लॅकलिस्टेड केलं जावं ही सुद्धा मागणी मला या निमित्तानं करायची। सिडकोच्या माध्यमातून जनतेचं ऐकून घेण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं जावं जेणेकरून आपण मालक नाही जनतेचे सेवक आहे ही भूमिका सिडकोला समजावून सांगण्याची गरज आहे आणि त्या निमित्तानं या सभागृहात या विषयाचाही निर्णय व्हावा अशी मला या ठिकाणी मागणी करायची। मेंटेनन्स चार्जेसचा विषय खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। सिडको घोषणा करते आणि प्रत्यक्षात मात्र त्या वागण्यामध्ये तफावत असल्याचं जाणवतं। म्हणजे सिडकोनी एका ऍड मध्ये या ठिकाणी सभापती महोदय घोषणा केली की 2 वर्ष आम्ही कुठलाही मेंटेनन्स घेणार नाही, कुठलेही छुपे शुल्क घेणार नाही आणि प्रत्यक्षात मात्र त्या सगळ्या ग्राहकांना त्या ठिकाणी 80-80 हजाराची बिलं पाठवण्याचं काम सिडकोनी केलेलं आहे। मग जर का सरकारी बॉडी असलेली सिडको अशी वागणार असेल तर लोकांनी प्रायव्हेट बिल्डरकडे भीती वाटते, ते फसवतात म्हणून लोक सिडकोकडे येतात आणि सिडको जर का त्यांच्याही पेक्षा वाईट वागणार असेल तर मग आता लोकांनी जायचं कुठे हा प्रश्न तयार झालेला आहे। सभापती महोदय, आमच्या भागामध्ये स्वप्नपूर्ती नावाची ही मोठी सोसायटी आहे। अनेक सोसायट्यांच्या अशाच समस्या आहेत। फक्त एक उदाहरणादाखल मला सांगायचं आहे
की 2016ला ही बिल्डिंग त्या ठिकाणी तयार झाली, 2019ला अनेकांना पोझिशन मिळालं, 2 वर्ष मेंटेनन्स ॲडव्हान्स घेतला गेला आणि त्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मेंटेनन्स चार्जेस पाठवलेच नाहीत आणि आता 2025ला एकत्रितपणे 2-2 लाखाची बिलं यांना पाठवलेली आहेत. आता या बिल्डिंगमध्ये कुणी मोठी लोक राहत नाही सभापती महोदय, यामध्ये ज्यांचा पगार 25-30 हजार आहे असे जनसामान्य राहतात. अशा व्यक्तीला जर का 30,000 पगार, त्याला 25,000चा हप्ता त्याच्या डोक्यावर असतो, 5-6 हजारात कुटुंबाचं नियोजन करायचं असतं आणि अशा वेळेला जर का त्याला एकत्रित 2 लाखाचं बिल पाठवलं तर ते बिल भरायचं कसं? बरं, यात 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष कोरोनाचा कालावधी होता. हे मेंटेनन्स चार्जेस, स्वच्छता, त्या ठिकाणी कचरा उचलणं, गार्डन मेंटेनन्स, सिक्युरिटी या विषयासाठी घेतले जातात. ह्या कुठल्याच सुविधा सिडकोनी या कालावधीमध्ये दिल्या नाहीत. दिल्या आहेत त्या कमी अधिक फरकाने दिल्या आहेत. मग हे मेंटेनन्स चार्जेस का घेता, अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याच विषयामध्ये त्या ठिकाणी सिडकोनी प्लॅनिंगमध्ये स्वप्नपूर्तीच्या बाजूला एक जागा दाखवली होती, त्यामध्ये ते मॉल करणार होते. या शॉपिंग मॉलकडे बघून आमच्या बिल्डिंगमध्ये हा मॉल राहील या उद्देशाने अनेकांनी त्या ठिकाणी घरं घेतली आणि आता सिडकोनी परस्पर प्लॅनिंग बदललं, ते मॉल काढला आणि त्या ठिकाणी 2 बिल्डिंग बांधून त्याही विकून टाकल्या. म्हणजे इतक्या नकारात्मक मानसिकतेतून सिडको काम करते, फक्त नफा या विषयातून सिडको काम करते. या निमित्तानं मागणी आहे सभापती महोदय की जर का त्या ठिकाणी तो मॉल रद्द केला, त्यातनं नफा कमवला, तर हे 5 वर्षाचे जे मेंटेनन्स चार्जेस जे सेवा दिल्याच नाही त्यासाठी मारलेत ते त्यांनी माफ करावे. 5 वर्षाचं शुल्क जे मेंटेनन्स चार्जेस पोटी मारलेलं आहे ते माफ करावं, ही यातनं मागणी आहे. या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्सचा विषय येतो की सिडकोच्या माध्यमातून बिल्डिंग बांधण्यात आलेल्या आहेत आणि मग 2016ला पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि या सगळ्या गरीब जनतेला 2016 पासूनचा प्रॉपर्टी टॅक्स हा त्या ठिकाणी महापालिकेने मारला, तो सिडकोनी या ग्राहकांना लावला. खरं तर या कालावधीमध्ये सिडको या जागेची मालक होती आणि त्यामुळे तोपर्यंतचा हा सगळा प्रॉपर्टी टॅक्स हा सिडकोनी भरला पाहिजे. बिल्डिंग हस्तांतरित झाली, सोसायटी फॉर्म झाली, तेव्हापासूनचे टॅक्सेस हे महापालिकेने त्या ग्राहकांकडनं, सोसायटीकडनं घेतले पाहिजेत. त्याच्या आधीचे टॅक्सेस मात्र या सगळ्या त्या ठिकाणी सिडकोनी महापालिकेला भरले पाहिजेत, ही या ठिकाणी मागणी आहे. त्या ठिकाणी पाण्याच्या विषयामध्ये समस्या आहेत. या ठिकाणी जर का पाण्याचे बिलं लावलेली आहेत, त्यामध्ये 9 सोसायट्या आहेत, 63 बिल्डिंग आहेत. मी एक उदाहरण देतोय की ज्यामध्ये एका बिल्डिंगवरती, एका मीटरवरती 21 बिल्डिंगचं बिलिंग करतात. आता या बिल्डिंग आहेत, त्यामध्ये मजले कमी अधिक आहेत, लोक कमी अधिक राहतात, मंत्र्यांना उत्तर पण द्यायचं आहे. तर त्यामध्ये कमी अधिक लोक राहतात आणि त्यामुळे यामध्ये 1 मीटर आणि त्याला ज्या काही टाक्या आहेत त्या टाक्यांच्या नुसार जर बिलिंग केलं तर लोकांना त्यामध्ये कुठेतरी दिलासा मिळू शकेल. नाहीतर जो पाण्याचा वापर करत नाही त्यांना जास्त बिल आणि जे करतायत त्यांना कुठेतरी त्यात तफावत, अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे टाक्या ज्या पद्धतीने आहेत तशा पद्धतीने यात बिलिंग केलं जावं, ही यात मागणी आहे. सभापती महोदय, यामध्ये आमच्या या संपूर्ण भागामध्ये पनवेल, कामोठे, कळंबोली, तळोजा या भागामध्ये आज पाण्याची जी काही तूट आहे, त्या ठिकाणी शिलार डॅम मधून पाण्याचं रिझर्वेशन मिळावं, हा त्या ठिकाणी ही मागणी आम्ही केली होती. त्यामध्ये ती मंजुरी मिळालेली आहे. 5-6 वर्षात ते धरण होईल, पण तोपर्यंत जी 30 MLDची तूट आहे त्या विषयामध्ये तात्काळ निर्णय होणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर काही न्हावा टप्पा 3ची आमची योजना आहे ती अपूर्ण आहे. अनेक वर्ष ही योजना अपूर्ण आहे. सिडकोनी यात लक्ष घातलं पाहिजे आणि यातून तात्काळ 30 MLD पाण्याची ही तरतूद केली पाहिजे, ही या निमित्तानं मागणी आहे. अनेक वर्ष आमच्या भागातला प्रलंबित विषय हा गोरगरीब ग्रामस्थांचा गरजेपोटी घरांचा विषय आहे. 25/2/2022 आणि 7/12/2022ला शासन निर्णय झाला आणि त्या माध्यमातून या गरजेपोटी घरांच्या विषयामध्ये सकारात्मक निर्णय झाला. पण सिडको मात्र या विषयामध्ये नकारात्मक भूमिकेतून काम करते सभापती महोदय आणि उगाचच या ग्रामस्थांच्या घरांवर तोडक कारवाया केल्या जातात. तात्काळ या कारवाया थांबल्या पाहिजेत आणि गरजेपोटी घरांच्या विषयामध्ये नागरिकांना दिलासा वाटेल हा विषय निर्णय करण्याची गरज आहे. सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय सभापती महोदय आमच्या भागात आहे की ज्यामध्ये सिडकोनी 70 साली अधिग्रहण केलं, जमिनीवर शिक्के मारले आणि त्यामध्ये तोंडरे, देवीचा पाडा, पालेखुर्द, घोटचाळ, टेंबोडे, वलवली, पडगे, पनवेलमधले अनेक भाग या ठिकाणी प्रश्न आहेत की जमिनीवर शिक्के उगाच मारून ठेवले की आयुक्त मुंबई विभाग नोटिफिकेशन क्रमांक LQC दिनांक 3/2/70 नुसार भूसंपादन असा शेरा 53 वर्ष शेरा आहे. सिडको जागा पण घेत नाही, मोबदला पण देत नाही आणि त्या शेतकऱ्याला काही करूही देत नाही. मग अशा वेळेला शेतकऱ्यांनी करायचं काय? आमची मागणी आहे की जर का सिडकोला ही जमीन घ्यायची असेल तर आपण योग्य मोबदला द्यावा आणि तात्काळ घ्यावा. नसेल घ्यायचा तर शिक्का काढून टाकावा. ग्रामस्थांना त्यांच्या विषयासाठी मार्ग पुढे मोकळा करून द्यावा, ही मागणी या निमित्तानं आहे. आमच्या भागामध्ये अनेक कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्यामुळे या भागामध्ये
सिडकोच्या माध्यमातून एक चांगलं कामगार हॉस्पिटल व्हावं, जेणेकरून या भागातल्या कामगारांना कुठेतरी दिलासा मिळू शकेल. पार्किंगची मोठी समस्या तयार झालेली आहे. रस्त्यावरती लोक पार्किंग करतायत आणि पार्किंग या पुढच्या काळामध्ये जर का आणीबाणी झाली, त्रास झाला, कुठलं संकट आलं तर ते पार्किंगमुळे होऊ शकेल. अशा पद्धतीची स्थिती आज शहरात आहे. जर का 21व्या शतकातलं हे शहर आहे तर या ठिकाणी सिडकोनी महापालिकेला पार्किंग प्लॉट दिले पाहिजेत. हे तात्काळ दिले जात नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी पार्किंग प्लॉट तात्काळ देण्यासंदर्भात यात निर्णय होणं गरजेचं आहे. EWS आणि LIGच्या घरांच्या विषयामध्ये मी सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतोय. या विषयाच्या सकारात्मक बैठका सुद्धा झालेल्या आहेत. या अधिवेशन काळात या EWS आणि LIG मधल्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात निर्णय घोषित करण्यात यावा. आमच्या भागातल्या प्रश्नांच्या विषयामध्ये, कारण 7 मिनिटं राहिलीत, नंतर तुम्ही प्रश्नांच्या बोलू शकाल. विषयामध्ये हे खूप गंभीर विषय आहेत आणि त्यामुळे हा विषय मला या ठिकाणी माननीय मांडायचा मंत्री होता. महोदय. यात सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. धन्यवाद. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, विक्रम पाटीलांनी बरेच प्रश्न विचारलेत आणि बरीच माहिती पण दिली आहे आणि कमी वेळामध्ये उत्तर द्यायचं आहे. सभापती महोदय, हे सिडकोची जी योजना आहे, आपण 48,505 घरं याचा DPR तयार करून आपण म्हाडाची मान्यता घेतली आणि त्याच्यामध्ये EWS साठी 490 घरं 38% आणि LIG साठी उर्वरित घरं असा तो प्लॅन होता आणि अन्य 18,730 घरं अशी मिळून सगळी घरं आपण तिथे बांधतोय EWS आणि LIG साठी. सभापती महोदय, ह्याच्या संबंधी जे सदस्यांचं म्हणणं होतं की शुल्क आकारणी संबंधी त्यांनी आपली मागच्याच ह्याच्यामध्ये DCM साहेबांबरोबर एक मीटिंग झाली होती आणि त्यांनी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि पूर्ण लँड कॉस्ट याचं रिवाईज एक एस्टिमेट मागवलं की किती खर्च येतोय. त्याप्रमाणे जर आपल्याला या घरांच्या किमती कमी करता आल्या तर त्याप्रमाणे बघता येईल अशी एक मीटिंग झाली होती आणि रेट संदर्भामध्ये आमच्याकडे तो अहवाल आल्यानंतर आम्ही या घराच्या किमतीबाबतला निर्णय घेऊ सभापती महोदय. त्याचप्रमाणे ह्या इथे जो मेंटेनन्सचे जे पैसे घेतात असं त्यांचं आहे की 2 वर्षाचे जे पैसे सिडको हे मेंटेन करत असते. सिडको मेंटेन करताना सिडको काय मेंटेन करते तर बिल्डिंगचा मेंटेनन्स करते, घराचं जे काही समजा पडझड झाली असेल तर ते मेंटेन करते, पाण्याच्या लाईन, ड्रेनेजच्या लाईन, पार्क तिथले, लिफ्टचा जो मेंटेनन्स आहे हे सगळं सिडको फ्री करते. हा जो शुल्क जे 2 सभागृहाची वेळ 5 मिनिटासाठी वाढवण्यात येते. घेतला जातो तो कॉमन एरियामधलं जे लाईट बिल असतं किंवा पाणी बिल आहे पूर्ण सोसायटीचं, पूर्ण ह्याचं, सोसायटी झालेल्याच नाही सभापती महोदय, आणि सिक्युरिटीचा खर्च ह्याच्यासाठी ॲडव्हान्स रक्कम त्यांनी घेतलेली असते आणि जर सोसायटी झाल्या तर ती रक्कम त्या सोसायटीला सरेंडर केली जाते. सभापती महोदय यांनी जो स्वप्नपूर्तीचा उल्लेख केला, बऱ्याच ठिकाणी आपल्याला सोसायटी रजिस्टर करायलाच प्रॉब्लेम येतो कारण सिडको मेंटेनन्स करते म्हटल्यानंतर लोक पुढं येत नाहीत रजिस्ट्रेशन करायला की सोसायटी रजिस्टर करायची. तर त्याच्यासाठीचा आत्ता सिडकोचा प्रयत्न चालू आहे की 51% जर लोक आले तिथे रजिस्ट्रेशन झालं तर सोसायटी आम्ही करून दिली की त्याच्यानंतरचा जो मेंटेनन्स आहे तो सोसायटीने करावा असं अपेक्षित आहे आणि ही जी रक्कम आम्ही घेतलेली आहे त्या रकमेत जे पण उरलेली रक्कम असेल ती आम्ही सोसायटीला सपूत करू सभापती महोदय. त्याचप्रमाणे जो टॅक्सचा विषय आहे मालमत्ता करासंबंधात तर सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाचा जो येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल सभापती महोदय. आणि अजून त्यांचा जो एक मुद्दा होता की घरांची क्वालिटी, तर आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे जर आपण ISOची पण कडनं त्याची तपासणी केली आणि घरांची क्वालिटी त्यांचा रिपोर्ट चांगला आहे तरी सदस्यांची भावना लक्षात घेता जर अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या घराच्या संबंधी की तिथली क्वालिटी खराब आहे तर सभापती महोदय आपण नक्कीच त्याच्यावर कारवाई करू. मंत्री महोदयांनी यामध्ये उत्तर दिलं. यामध्ये फक्त 2च विषय मी खूप सारे मांडलेत. आत्ताची वेळ ही खूप कमी आपल्याकडे आहे. मी या निमित्तानं मागणी करतो की या ज्या स्वप्नपूर्ती आणि आजूबाजूच्या सोसायट्यांच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय मी जी मागणी केली की त्या ठिकाणी मॉलचं
प्लॅनिंगमध्ये नियोजन होतं तो मॉल रद्द होतो आणि जर का त्या ठिकाणी बिल्डिंग्स 2 तयार केल्या जातात ते विकल्या जातात, सिडको नफेखोरी करते आणि जर का लोकांच्या सुखसुविधांपासून त्यांना वंचित ठेवते, तर या विषयामध्ये निर्णय होणं गरजेचं आहे. त्यांना कमीत कमी त्यांना जे मेंटेनन्स चार्जेस लावलेले आहेत त्यातनं त्यांना कुठेतरी दिलासा देण्याची गरज आहे. आणि निकृष्ट दर्जा त्याचे मी फोटोग्राफ्स पटलावर देतोय, आपल्यालाही देतोय. माझी विनंती आहे की ह्यामध्ये आपण जर का अधिवेशनानंतर बैठक लावली तर आम्हाला केस टू केस बेसवर चर्चा करता येईल आणि ह्याच्यामध्ये जनसामान्यांना न्याय मिळवून देता येईल. तर मंत्री महोदय, आपण अधिवेशन काळानंतर तात्काळ या विषयात बैठक लावणार का? सभापती महोदय, माहिती घेऊन नक्की बैठक लावण्यात येईल. या विषयाची विक्रांतजी येणार 10 दिवसात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्यात येईल आणि